सॉरी, चुकून पिन झालं. ठीक आहे. गुड इव्हनिंग. बरेच जण आलेले आहेत. माझा आवाज ऐकू येतच असेल. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ओके. कोण कोण आहेत? ओके, स्वतःच थोडक्यात इंट्रोडक्शन देऊ शकता? म्हणजे कॅमेरा ऑफ ऑफ असेल तरी, कारण एवढा सिक्युअर ग्रुप आहे की आपले रेग्युलरचेच लोक आहेत. त्याच्यामुळं जर कोणाला इंट्रोडक्शन द्यायचं असेल स्वतःला, कारण आपली ही आता 21 डेजची फॅमिली आहे. याच्यामध्ये आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करणार आहेत आपल्या डाएट, वर्कआउट आणि माइंड डिटॉक्ससाठी. त्याच्यामुळं सगळ्यांनी एक ट्रस्टेबल आपला हा ग्रुप आहे. तर तुम्ही स्वतः इंट्रोडक्शन देऊ शकता. याच्यामध्ये अगोदर आमच्या तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. अभिषेक आहेत, ते फिटनेस कोच आहेत, जे की तुमचं वर्कआउट घेणार आहेत 3 दिवस. ठीक आहे. एनिवेज, सिटी तरी टाईप करा. म्हणजे तुमची जी सिटी आहे, कुठल्या सिटीतनं तुम्ही अटेंड करताय ते टाईप करा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता मी एक फॉर्म पाठवतोय ग्रुपवर, फॉर्म येईल तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण जर ट्रॅक करतो तुमचं वेट किती कमी झालेलं आहे, तर ते ट्रॅक करण्यासाठी एक बेसिक इन्फॉर्मेशन लागते. तर ती बेसिक इन्फॉर्मेशन भरून पाठवायची आहे. राईट. आता गोकाक, प्रकाश, बंडीवार. गोकाक ही सिटी कुठल्या स्टेटमध्ये आहे सर? बरोबर आहे का मी? कारण प्रोनाऊन्सिएशन GOKAK, गोकाक. स्टेट गोकाक, कर्नाटका. ओके, ओके. मराठी येते ना सर? मराठी? ओके, ठीक आहे. मला वाटतं बाकीचे कुठल्या सिटी? हां, राकेश सर, फ्रॉम दुबई. वा. खूप दिवसानं भेटलो सर. येस, येस सर. लातूर, लातूर. आणि समजू शकतो आपण, थोडंसं बिझी टाईम असतो हा 7 ते 8. तर तुमचा वेळ जास्त न खाता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. तर आज हे चॅलेंज जे आहे आपण 21 डेजचं, मी कमिटमेंटच केलेली आहे की आपण या पुणे. ओके मॅम. पूनम मॅम. आय थिंक पूनम मॅम पण एक चांगल्या फिटनेस कोच आहेत आणि न्यूट्रिशनिस्ट पण आहेत. अ, तरी पण आपल्या फॅमिलीला त्यांचा पण सपोर्ट होणार आहे आणि त्या स्वतः पण तुम्हालाही गाईड करतील आणि आपल्यासोबत कंटिन्युअस असतील. तर या चॅलेंजचा जो काही म्हणजे फॉर्मॅट आहे, तर तो फॉर्मॅट तुम्हाला सांगण्यासाठी ही मीटिंग आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये सांगणार आहे. त्यानंतर तुमचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स. त्यानंतर तुम्हाला डाएटबद्दल असेल, वर्कआउटबद्दल असेल, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सबद्दल असतील किंवा हेल्थबद्दल असेल, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही विचारू शकता. तुम्ही लिहून ठेवा, किंवा तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की मला हा मुद्दा समजला नाही, तर तुम्ही तो मला केव्हाही विचारू शकता. करेक्ट. तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलेलं आहे तुम्हाला. ते इथं शेअर करतोय. ओके. राकेश सर, दिसतंय का? हो हो, दिसतंय दिसतंय. येस, येस सर. काही ठिकाणी नेट जर थोडंसं वीक असेल तर थोडं लॅग होऊ शकतं. मी याचं रेकॉर्डिंग पण चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे ना?
हा, स्क्रीन शेअरिंग पॉज्ड. शेअर. हा, रेकॉर्डिंग आहे ना. आहे. ठीक आहे. तर या चॅलेंजचा जे उद्देश आहे, तर तो काय असणार आहे? फक्त वेट लॉस. आपण बरेच वेळेस काय करतो, वेट लॉस म्हणजे काय, तर फॅट लॉस आहे. परंतु खरा अर्थ वेट लॉसचा काय आहे? बॉडी रिकम्पोजिशन करणे. बॉडी रिकम्पोजिशन म्हणजे तुमचं बरेच वेळेस काय असतं, वेट तर कमी असतं, तरीही डायबिटीज होऊ शकतो, हायपरटेन्शन होऊ शकतं, किंवा लिव्हरचे वेगवेगळे आजार आहेत. तर हे कशामुळे आहेत? तुमच्या बॉडी कंपोजिशन प्रॉपर जर नसेल. बॉडीमध्ये आपल्या काय काय असतं? एकतर बोन्स असतात, फॅट असते, मसल्स असतात, वॉटर असतं, आणि बाकी काही मिनरल्स असतात. तर याच्यापैकी याचं एक प्रमाण आहे. तर त्या प्रमाणामध्ये जर नसेल हे सगळं, किंवा प्रमाणापेक्षा बाहेर जर असेल. बंद बंद करते म्हणजे कदाचित रेकॉर्ड होत असताना. ठीक आहे. तर ते प्रमाणात आणणे म्हणजे तुमचं वेट लॉस होणे. बरेच वेळेस काय होतं, आम्ही ज्यावेळेस फॅट फॅट लॉस जर्नीमध्ये आपले क्लायंट्स असतील, तर वेट स्टक आहे सर, वेट माझं काटच हलत नाहीये. तर हे कॉमन क्वेश्चन्स आहेत. आणि त्याचा बरेच वेळेस जर तुमचे इंचेस लॉस असतील, तुमची एनर्जी इम्प्रूव्ह असेल, स्लीप इम्प्रूव्ह असेल, तर ते डाएट वर्क करते, तुमचं वर्कआउट वर्क करते, आणि तुमचं माइंड सुद्धा स्टेबल आहे. कारण तुमची बॉडी रिकम्पोजिशन होते. समजा तुमचं अर्धा किलो फॅट कमी झालंय, आणि अर्धा किलो मसल्स जर वाढल्या, किंवा 400 ग्राम मसल्स वाढल्या, त्यानंतर बोन्स काही डेन्सिटी वाढली बोनची, तर काय होईल? ते वेट सेम दिसेल. परंतु तुम्हाला मसल वाढल्यामुळे एनर्जी लेवल वाढलेली असेल, बोन्स वाढल्यामुळे तुमच्या ज्या बोनचा, किंवा बरेच वेळेस सिन बोन आहे, किंवा आतून हाडे दुखल्यासारखं वाटतं, तर ते सुद्धा कमी झालेले असतील. तर हे सायन्स आहे. म्हणून आपण याला वेट लॉस म्हणण्यापेक्षा आपण बॉडी रिकम्पोजिशन चॅलेंज, आणि त्यासोबतच फक्त वजन कमी करणं, बॉडी रिकम्पोजिशन करणं, हाच याचा उद्देश नाही. तर माइंड सुद्धा आपलं रिकम्पोजिशन. कारण तुम्ही बरेच वेळेस असं बघतो आपण, एखादा प्लॅन घेतलेला असतो 3 महिन्याचा, आणि 3 महिने केल्यानंतर खूप चांगलं करतो, आणि नंतर जर आपण सोडून दिलं, कारण इट इज अ जर्नी, इट इज नॉट अ डेस्टिनेशन. म्हणजे हे एक काही ठरवलं, माझं एवढंच वेट कमी झालं, आता मी काही खाणार, मी काही करणार. म्हणजे उदाहरणार्थ, मी या रूम मध्ये कचरा होता, आपण सगळ्यांनी मिळून हा काढला, आणि आपण परत या जशाच तसाच वागतोय, काहीही टाकतोय, तर कचरा होणारच आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी अशी कमिटमेंट करीत असेल, की मी कमी केलेलं वेट तुम्ही काही करा, ते वाढणारच नाही. तर दॅट इज अ फेक मार्केटिंग. म्हणजे तुम्हाला ते कोणीही असेल, अगदी मी पण असेल, तर ते फेक असतं. फक्त प्रोव्हायडेड की सायंटिफिक जर वेट कमी केलं, म्हणजे महिन्याला 2-2.5 किलो, आणि त्याला कन्सिस्टन्सी जर ठेवली, तर मग ते वेट टिकतं. आणि हळूहळू तुमचा जे वेट गेनिंगची जी प्रोसेस आहे, तर ती स्लो होते. तर आपण सवयी पण बदलणार आहे, आणि आपल्या हॅबिट्स पण बदलणार आहे. हा 21 दिवसच का? कारण सायकोलॉजिकल रिसर्च असे आहेत, की कुठलीही एखादी सवय असेल, तर ती जर 21 डेज आपण केली, तर ती सवय बनते. कुठलीही ऍक्टिव्हिटी आपण रिपीट रिपीट जर 21 डेज केली, तर आपली बिलीफ सिस्टीम तयार होते. ब्रेनची एक जी पॅटर्न आहे, तो पॅटर्न तयार होतो, आणि त्यानंतर त्याला सवयीमध्ये कन्वर्ट. समजा मी जर दात घासायची सवय, तुम्हाला आता 99.9 लोकांना दात घासण्याची सवय आहे ना. पण लहानपणी आपल्याला बऱ्याच वेळेस दात घासायचं नको वाटतं, सवय नसेल त्यावेळेस. तर हे रिपीट केल्यामुळं सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या प्रोसेस बसलेल्या आहेत. आता आपण याचा याचा फायदा घेऊ शकतो, की लक्षात राहत नाही, तर दात घासण्याची सवय ह्याच्या सोबत दुसरी सवय आपण एम्बेडेड करणार आहे. म्हणजे समजा दात घासलेले आहेत, जर्नल मेंटेन करायचे. दात घासण्याच्या सवयीसोबत दुसरी सवय जर लिंक केली, तर त्याला आपण असोसिएट मेमरीमध्ये कनेक्ट करू. तर ते मी नंतर सांगणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, तुमच्या सवयी सुद्धा बदलण्यासाठी मदत करणार आहे. तर मी प्रेझेंटेशन थोडंसं याच्यामध्ये केलं,
काय, मी डायरेक्टच बोलतो, पण मला असं वाटलं की काही करावं प्रेझेंटेशन म्हणून. फोटो राहिलेले आहेत आमच्या दोन, एक शीला मॅडम आहेत, बऱ्याच जणांना ओळख आहे, आणि अभिषेक मुळे आहेत, जे की फिटनेस कोच आहेत. तर त्यांचे फोटो टाकायचे राहिलेले आहेत. माझा तर तुम्हाला बऱ्याच जणांना ओळख आहेच, पण तरीही मी तुम्हाला, तुम्ही माझ्याकडूनच का हे चॅलेंज केलं पाहिजे किंवा का करताय, वाय मी? तर याचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे, मी एक मेडिकल डॉक्टर आहे, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, MSc सायकोलॉजिस्ट आहे, PhD आहे माझी, आणि डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड फिटनेस केलेला आहे. माझा जवळजवळ 17 वर्षाचा अनुभव या इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि हे सेल्फ इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. म्हणजे असं नाही की मी फक्त तुम्हालाच सांगतो आहे मी काही करतो. तर ते माझ्यामध्ये, म्हणजे मी सुद्धा एक अस्थमा पेशंट होतो. माझी प्रॅक्टिस ज्यावेळेस मी करायचो, त्यावेळेस अस्थमाचा त्रास होता मला, आणि मी स्वतः पंप घेऊन फिरायचो. पण मी ज्यावेळेस वर्कआउट आणि डाएट याच्याबद्दल सजग झालो, ऍक्च्युअल मेडिकल सायन्समध्ये सुद्धा, म्हणजे MBBS असेल, BAMS असेल, तर यांना पण न्यूट्रिशनल सायन्स हे खूप छोट आहे, म्हणून मलाही माहित नव्हतं बाकीच्या डॉक्टरांसारखं. तर मी ज्यावेळेस, माझ्या मित्राने एक वेळेस जिम लावायला सांगितली, आणि मी जिमचा हेटर होतो की आपण पैसे देऊन वजन उचलायची का. तर ह्या कॉमन जो काही मिथ्स आहेत त्याच्यापैकी मी होतो. परंतु ज्यावेळेस जिम लावली आणि न्यूट्रिशन बद्दल ट्रेनरनी सांगितलेलं मी थोडंसं ऐकलं, केलं, तर मला फरक जाणवू लागला. मग मला लक्षात आलं की हा एवढा फरक एवढ्या कमी ह्याच्यामध्ये जाणवतोय, तर मी जर जास्त याला व्यवस्थित केलं तर मला स्वतःला फरक जाणवेल. म्हणून आता मी, अस्थमा माझा कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल की मी 25 मीटर या साईडनी दुसऱ्या साईडला फ्लो किंवा अंडर वॉटर स्विम करू शकतो. मी मॅरेथॉन केलेले आहे. मी फ्लेक्सिबल ट्रेनिंग करतो. त्यानंतर कॅलिस्थेनिक ट्रेनिंग करतो ऍट द एज ऑफ 46. म्हणजे 35 ची माझी लाईफस्टाईल आणि आज 46 ची लाईफस्टाईल, याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे 35 मध्ये असणारी माझी स्ट्रेंथ ही आता वाढलेली आहे. उलट काय होतं, आफ्टर एजनुसार स्ट्रेंथ कमी होते. तर तुम्ही जर खरंच मनावर घेतलं, आज तुमचं वय काय आहे, समजा 30 असेल, 32 असेल, 40 असेल, 45, तर तुम्ही विचार करा की मी 10 इयर नंतर, आज तुम्ही जर 1 किलोमीटर वॉक करत असाल, तर आणि तुम्हाला थकवा येत असेल, दम लागत असेल, तर तुम्ही थिंक करा, इमॅजिन करा की 10 इयर नंतर मी किती वॉक करू शकेन. आजच 1 किलोमीटर मध्ये थकतोय, तर मी 500 मीटर सुद्धा जाऊ शकणार नाही. मी माझी स्वतःची कामे करू शकेल का नाही, याच्याबद्दल जर तुम्हाला डाऊट येत असेल, तर दॅट इज अ अलार्म किंवा वॉर्निंग सायन्स. आणि तुम्ही त्यातनं पेटून उठलं पाहिजे की मला माझ्या 10 वर्षाच्या नंतरच्यासाठी, 20 वर्षानंतरसाठी मला आत्ताच काम करावं लागेल. कारण मला 2 मजले चढल्यानंतर आत्ताच दम लागतोय, तर आणखीन 10-20 वर्षानंतर मी किती मजले चढू शकेल. तर असं जर होत असेल, तर मग हा अलार्मिंग टाइम आहे, आणि हा परफेक्ट आहे. तुम्ही लकी आहात, मी लकी आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत कनेक्टेड आहेत. आणि एका 21 डेज नंतर असा आपण चेंज आणणार आहेत की तुम्ही वर्षभर ते चेंज तुम्ही टिकवणार आहेत. वर्ष, 2 वर्ष, त्यामध्ये असणारं जे काही मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही जे काही ₹500 इन्व्हेस्ट केले, नक्कीच, नक्कीच आणि नक्कीच, की मी तुम्हाला त्यामध्ये, मला आवडेल की तुम्हाला त्याच्या 10 पटीने जास्त देईल. राईट. तर तुमचा क्वेश्चन्स असतील तर मला नेहमी विचारा. त्याच्यामध्ये आपण एज्युकेट करणं, माझा भर हा एज्युकेशनवर आणि सेल्फ मोटिवेशन. तुमच्यामध्ये डिसिप्लिन तयार झालं पाहिजे. मोटिवेशन काय करतं, तुम्हाला छोटे 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 स्पाइक्स देतं. परंतु डिसिप्लिन काय करतं, स्लो असतं पण स्टेडी असतं. म्हणून आपण मोटिवेशन मधून डिसिप्लिन कन्वर्ट करणार आहेत. म्हणूनच आपण सवयी निर्माण करणार आहेत हेल्दी लाईफस्टाईलच्या. त्यानंतर हे काही आता ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, जे की आपल्याकडे इथं सुद्धा आहे. राकेश सरांचं सुद्धा, राकेश सर बोलू शकता तुम्ही काही, कारण तुम्ही खूप ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही आमचे एक इंटरनॅशनल क्लायंट आहेत. आपला एक ट्रस्ट बिल्ड झालेला आहे. तुम्ही इतरांना, आम्हाला तर मोटिवेट करतच, परंतु बाकीच्या ग्रुपमध्ये सुद्धा मोटिवेशन एक आहे. तुम्ही तुमचं वेट कमी केलेलं आहे, तुमच्या सवयी कमी केलेल्या आहे, म्हणजे ज्या काही बदललेल्या आहेत, म्हणजे हेल्थी लाईफस्टाईल तुम्ही निर्माण केलेलं आहे. तर ह्याच्यात बघा, म्हणजे जवळजवळ 8, 10, 30 दिवसामध्ये वेट कमी केलेलं आहे. ते
4-4, 5-5 किलो पर्यंत वेट कमी केलेलं आहे. म्हणून हे करू शकतात, तर आपणही करू शकणार आहे. राईट. मग याच्यामध्ये तुम्हाला आता आपण थोडंसं डिझाईन जे नेहमी करतो त्याच्यापेक्षा मी वेगळी डिझाईन घेऊन आलो यावेळेस. काय मिळणार आहे? एक पावसाळी डाएट प्लॅन. पावसाळी डाएट प्लॅन म्हणजे काय असतो? पावसाळ्यामध्ये अग्नी मंद असतो. हे तुम्हाला माहिती आहे की आपले पोटाच्या तक्रारी नेहमी चालू असतात. मग कशामुळे असतात? तर आपल्या जो काही हा वर्षा ऋतू आहे त्याच्यामध्ये अग्नी मंद असल्यामुळे म्हणजे जो काही मेटाबॉलिक रेट आहे तर तो स्लो होतो. म्हणून पेस तुमचा जो खाण्याचा आहे तोच असेल आजही म्हणजे उन्हाळ्यामध्ये, तर लगेच तुम्हाला ह्या जॉईंट पिरियडवर काय होतं? पोट दुखणे, अपचन होणे, उलट्या होणे, जुलाब होणे. कारण ह्याच्यात दुसरे पण काय फॅक्टर आहेत की आपल्याला इथं नवीन बॅक्टेरिया ग्रोथ होते या मॉइश्चरमध्ये, आणि ते बॅक्टेरिया फूड मधून पॉइझनिंग होऊ शकते. त्यानंतर आपल्या पाण्यातून पॉइझनिंग होते. आणि अगोदरच अग्नी मंद मंद असल्यामुळे काही डाळी राजमासारख्या डाळींना पचन होत नाही, किंवा खूप हेवी चिकन मटन हे सुद्धा पचन होत नाही. तर ते पचन कसं केलं पाहिजे त्या अग्नी प्रदीप्त करण्यासाठी काही काढे, काही कुकुंबर, सॉरी, जसं की कुरकुमीर आहे, आलं आहे, हे आपण डाएटमध्ये देणार आहे. म्हणजे काय होतं? पावसाळी डाएट प्लॅन मध्ये आपला जो अग्नी मंद झालेला आहे तो आपण त्याला अग्नीला प्रदीप्त करणार आहेत, म्हणजे तो अग्नी बीएमआर वाढवणार आहे. त्यानंतर घरच्या घरी वर्कआउट गायडन्स. आता याच्यामध्ये बरेच वेळेस आपण वर्कआउट मी स्वतः घेतो, शीला मॅडम घेतात, आणि अभिषेक सर त्यांचाही खूप, म्हणजे शीला मॅडमचा एक 10 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. अभिषेक हा एकदम यंग आणि नॉलेजेबल पर्सन आहे जो की वर्कआउट घेणार आहे. तर ते वर्कआउटला गाईड करणार आहे. नीट ऍक्टिव्हिटीज, जसं की आपण नेहमी बघतो की नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. तुमचा जर टोटल डेली कॅलरी काउंट काढला, म्हणजे टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर, शब्द जरी खूप मोठा वाटत असला तरी खूप सोपा आहे. आपण दिवसभरामध्ये जिवंत राहण्यासाठी आणि ऍक्टिव्हिटी करण्यासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे, करन्सी आहे, तर त्या ऊर्जेपैकी 70% ऊर्जा कशासाठी असते? बीएमआरची, म्हणजेच श्वास घेणे आहे, हृदयाचे ठोके आहेत, आणि पचन संस्था काम करणारी आहे, आणि हजारो लाखो नद्या, म्हणजे 72,000 नाड्या किंवा नद्या आपल्या जे काही बॉडीमध्ये आहेत त्यांचा सगळ्याचा प्रवाह करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती लागते 70%. समजा 2,000 कॅलरी आपल्याला दिवसभरात लागतात, तर 70% म्हणजेच अराउंड 1400-1500 कॅलरी ह्या फक्त आपण झोपून जरी राहिलो तर जिवंत राहण्यासाठी लागतात. आणि बाकी मग तुमचा व्यायाम आहे, त्यानंतर तुमचं टॉकिंग, वॉकिंग किंवा इतर ऍक्टिव्हिटी आहेत, त्याला लागणाऱ्या कॅलरी हे 500 आहेत. बरोबर. पण आपण व्यायामामध्ये 1 तासासाठी जर केला तर 1-2-250 कॅलरी बर्न करतो. सगळ्यात मोठा स्कोप आहे. कुठं बऱ्याच जणांना मला म्हणतात की मला वेळ नाही, माझ्या मुलांना स्कूलला पाठवायला लागतं, माझं ऑफिस आहे. तर त्यांच्यासाठी खूप चांगली नीट ही ऍक्टिव्हिटीज जी आहेत, नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज, ते एक्सरसाइज सोडून द्या. पण तुम्ही सतत ज्यावेळेस काम करताय, मी भांडे घासत असतील तर मी भांडे घासताना तुमच्या बॉडीचं वर्कआउट होतंय. एक्झर्शन आणि एक्सरसाइज हा माइंड मध्ये असणारी जो एक रेष आहे, एक थीन लाईन आहे. एक्झर्शन काय करतं? तुम्हाला वर्कआउट जरी झालं तर फक्त बघण्याचा परसेप्शन जे आहे, म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा जो उद्देश आहे, तर ते मी काम करतोय किंवा करते, म्हणून तुम्हाला थकवा येणार आहे. पण एक्सरसाइज काय होईल? मी जर त्याला काम करतोय, मी स्वतःहून त्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करतोय, जसं की भांडे घासत असेल तर माझा हाताचा व्यायाम होतोय, मी एक पुश होत आहे, पुल होत आहे, हार्ट रेट वाढतोय, असं जर आपण त्याला उद्देश ठेवला तर काय होईल? तुमची ती एक्सरसाइज होईल. आणि सेम ऍक्टिव्हिटी, एक एक्झर्शन होत असेल तर तुम्ही थकाल, टायर्ड व्हाल. परंतु त्याला जर तुम्ही फक्त एक माइंडसेट शिफ्ट केला तर तुम्ही ते एक्सरसाइज मध्ये येईल, आणि तुमचं वर्कआउट होईल, तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस दिसायला चालू होतील, कॅलरी पॉझिटिव्हली बर्न होईल, आणि फॅट लॉस होण्यास मदत होईल. अशा ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुम्ही बाजारला गेलात, बाजार इथं आहे, आपण काय करतो? अगदी माणसांमधून बाईक स्कूटी घेऊन जाऊन मी कसं तिथपर्यंत मी माझ्या ढिगापर्यंत, म्हणजे मिरच्यांचा ढीग असेल, वांग्यांचा ढीग आहे, तिथपर्यंत गाडी कशी नेली आणि तिथूनच मी कसं पिक केलं, याच्यामध्ये अभिमान वाटतो, किंवा याच्यामध्ये आपण जिंकल्याचा ही करतो, आव आणतो. पण आपण जर तिथं माइंडसेट चेंज केला की मी एकतर मी बाईक मध्ये नेणार नाही,
अगोदर थोडं 5 मिनिट आपण काय करू, ग्रोसरी शॉपिंगला असेल किंवा भाजी आणण्यासाठी 10 मिनिट अगोदर जाऊ आणि थोडीशी बाईक आपण, एकतर लोकांमध्ये गर्दी होणार नाही, सेफ राहील अशा ठिकाणी तुम्ही जर बाईक ठेवली आणि तुम्ही वॉक करत करत बाजार करा. ही एक जस्ट एक्झाम्पल आहे तुमच्या नीट. दॅट इज अ नॉट एक्सरसाइज, म्हणजे एक्सरसाइज नाही परंतु तरी ही एक्सरसाइज होती, म्हणून याला नीट म्हणत. अशा ऍक्टिव्हिटीज आपण डेली करणार आहे. त्यानंतर माइंड डिटॉक्स हा एक नवीन प्रकार आपण घेतोय रोज. कारण जर माइंड आपलं बरोबर नसेल आणि तुम्हाला वर्कआउट असेल, डाएट कितीही सोन्यासारखं डाएट दिलं, सोन्याच्या थाळीमध्ये जरी दिलं, आणि तुमचं जर माइंड बरोबर नसेल, तुम्ही जर चिडलेले असाल, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या जर वाढलेला असेल किंवा अगदीच कमी झालेला असेल, तर तुमचा माइंडसेट हा डायरेक्टली बॉडीवर इम्पॅक्ट करतो. आपण किती जण आहेत, एक छोटासा एक्सपेरिमेंट पण करू शकतो, म्हणजे माइंड आणि बॉडीचं डायरेक्ट कनेक्शन कसं आहे हे जर तुम्ही आता हे थोडंसं स्टॉप करतो. हा. म्हणजे आपण ह्या माइंड ऍक्टिव्हिटीज किंवा माइंड डिटॉक्स का करतोय याचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तर फक्त तुम्ही, मी 1 to 3 काउंट करतो, 3 काउंट केल्यानंतर आईज क्लोज करायचे, डोळे बंद करायचे, आणि तुम्हाला स्वतःला इमॅजिन करायचे तुम्ही तुमच्या किचन मध्ये असताना, किचनच्या बाहेर उभ्या. राईट? समजले सगळ्यांना? जर समजलं असेल तर येस टाईप करा. मी 1 to 3 काउंट करणार आहे. 3 काउंट केल्यानंतर डोळे बंद करायचे आणि तुम्ही फक्त थिंक करायचे, व्हिज्युअलाइज करायचे किंवा इमॅजिन करायचे की तुम्ही तुमच्या किचनच्या बाहेर उभे आहात. एवढंच करायचंय. खूप तुम्हाला समजलं असेल. राईट? ओके. आता आपण काय करू, याच एक्सपेरिमेंटला एक्सटेंड करू. आता म्हणजे बऱ्याच जणांना समजलंय, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट ऍक्टिव्हिटी करू. सिट बॅक, रिलॅक्स, रिलॅक्स, बॅक साईड, रिलॅक्स व्हा. खोल 3 श्वास घ्या. इनहेल, एक्सहेल. पुन्हा इनहेल, एक्सहेल. खोल श्वास, इनहेल अँड एक्सहेल. राईट? आता 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर डोळे बंद करायचे आणि किचनच्या बाहेर उभे आहात असं इमॅजिन करायचं. 1, 2 अँड 3. क्लोज युअर आईज. व्हिज्युअलाइज करा, थिंक करा किंवा इमॅजिन करा तुम्ही तुमच्या किचनच्या बाहेर उभे आहात. आता तुम्ही किचन मध्ये एंट्री करताय. एंट्री केलेली आहे. तुम्ही जाताय तुमच्या फ्रीज कडं. फ्रीज कडे जाताय. फ्रीज कडे जाताय. फ्रीज कडे पोहोचलेले आहात. फ्रीज पर्यंत पोहोचलेले आहात. आता फ्रीजचा डोअरला हात लावताय. डोअर ओपन करताय. डोअर ओपन करताय. गुड. डोअर ओपन झालाय. फील करा, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. डोअर मध्ये एक लिंबू आहे. डोअरच्या, फ्रीजच्या डोअर मध्ये एका साईडला लिंबू दिसतंय, येल्लो लिंबू. ते लिंबू घेताय. लिंबू घेतलेला आहे. ते लिंबू घेऊन डोअर बंद करताय. बंद झालेला आहे. यानंतर ते लिंबू घेऊन कोणी किचन ओट्याकडे पोहोचताय. जाताय. किचन ओट्याकडे जायचंय. किचन ओट्याकडे पोहोचलेले आहात. किचन ओट्यापर्यंत पोहोचलेले आहात की ते लिंबू किचन ओट्यावर ठेवत आहे. बाजूलाच एक नाईफ आहे किंवा चाकू आहे. तो चाकू उचलताय. व्हिज्युअलाइज करा आणि अलगद लिंबू चाकूने कट करताय, कट करताय, कट झालेला आहे. मग अर्धी स्लाइस एका उजव्या हातामध्ये, अर्धी स्लाइस घेऊन लिंबाची अगदी तोंडामध्ये पूर्ण जिभेवर स्क्वीज करताय. स्क्वीज करा, स्क्वीज करा. पूर्ण फील, फील करा, इमॅजिन करा. पूर्ण रस लिंबाचा, ज्यूस लिंबाचा तुमच्या जिभेच्या आजूबाजूला फिरतोय. जिभेच्या आजूबाजूला फिरतोय आणि पूर्ण लाळेच्या ग्रंथी या लाळ आता अगदी भरपूर असं सलाइवा सिक्रेट करतायत आणि तुमचं पूर्ण जो काही आतमधला तोंडाचा भाग आहे लाळेनं भरलेला आहे. फील करा,
ती जी त्या लिंबाची टेस्ट जी आहे आंबट, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा, फील करा. आणि मी 1 to 3 काउंट करतो. 3 काउंट केल्यानंतर ती पूर्ण लाळ, पूर्ण ज्यूस हा गिळून घेणार आहे. 1, 2 and 3. एनगल्फ दिस इक्वेशन्स, आतमध्ये घेऊन. आणि परत तुम्ही दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे. आणि दोन्ही हातांच्या जो काही कर्व आहे त्याच्यामध्ये डोळे ओपन करायचे. रब करून डोळे उघडायचे. ओके. एक खोल श्वास घ्या. आणि तुम्ही मला थोडक्यात एक्सपिरियन्स सांगा. कोणाकोणाला तुम्हाला क्रिस्टल क्लिअर ही हा जो इव्हेंट मी सांगितला तो जशाच तसा दिसला आणि लाळ तुमची जास्त सिक्रेट झाली? फक्त येस और नो मध्ये टाईप करा. ओके. येस 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 येस. आय थिंक सगळ्यांनाच आहे. आता बघा ह्याच्या पाठीमागचे सायन्स कडे जाऊत आपण. म्हणजे हे नेमकं काय होतं, किती सिम्पल एक्झाम्पल होतं. पण तुमच्या समोर लिंबू आहे का? तुमच्या समोर फ्रीज आहे का? तुमच्या समोर चाकू आहे का? का तुम्ही लिंबू खाल्लेला आहे? नाही. पण तुम्ही काय केलं? थॉट्स क्रिएट केले माइंडमध्ये. माइंडमध्ये थॉट्स क्रिएट करून आपण व्हिज्युअलाइज केलं. आणि ते व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर तुम्हाला ते फील झालं. म्हणजे थॉट्स हा एक ट्रायंगल असतो. थॉट्स, इमोशन्स अँड ऍक्शन. आपण काय केलं, म्हणजे सवय कशी लागते बघा, किंवा आपल्या माइंडचा किंवा थॉट्सचा आपल्या डायरेक्ट बॉडीवर कसा इफेक्ट होतो. कारण आपण काहीही समोर नसताना एक व्हिज्युअलायझेशन केलं, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन. आणि तुमच्या लाळेच्या ग्रंथी ज्या टायलिन सिक्रेट करतात, सलायव्हरी ग्लँड्स, तर सॅलावरी ग्लँड्सला आपण ऍक्टिव्हेट केलं थॉट्सच्या मदतीने. आपली बॉडी ही सगळी इथून पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड, ते सिक्रेट करणारी आहे. त्यानंतर पोटामध्ये जे काही ग्रंथी आहेत, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, तर त्या ग्रंथी सुद्धा एक वेगवेगळ्या ग्रंथी आहेत लाळेच्या ग्रंथीसाठी. ओके. तर त्या ग्रंथींना सुद्धा आपण अशाच पद्धतीने आदेश देऊ शकतो, व्हिज्युअलाइज करू शकतो आणि त्यांना ऍक्टिव्हेट करू शकतो. उदाहरणार्थ पॅनक्रियास. पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडाचं काय काम आहे? ते ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन हे हार्मोन सिक्रेट करतं, जे की शुगर नियंत्रित करतं. पण जर तुम्ही सतत तुमच्या डाएटमधून, तुम्ही डाएटमध्ये व्यवस्थित मेंटेन ठेवलं, वर्कआउट मेंटेन ठेवलं, आणि यासोबत हे जर व्हिज्युअलायझेशन क्रिएटिव्ह केलं की माझं पॅनक्रियास नॉर्मल शुगर इन्सुलिन सिक्रेट करतंय, तर नक्कीच आपली सेल्युलर इंटेलिजन्स जी आहे तर ती तिथं काम करायला लागणार आहे. आपली जी काही थॉट प्रोसेस आहे ती तिथं पर्क्युलेट होऊन प्रत्येक स्वादुपिंडाची किंवा पॅनक्रियाच्या सेलला आदेश देईल सिक्रेट होणार आहे, जे की बंद पडलेले सुद्धा. आणि मी हे मनानं सांगत नाही, मी हे मला वाटलं म्हणून सांगत नाही, किंवा मी हे असे ही थिअरी होत आहे, ही माझी मनाची थिअरी नाही, तर ही सायंटिफिक सायकोलॉजिकल थिअरी आहे. त्याच्यामुळं आपण ह्याला इम्प्लिमेंट करणार आहेत माइंड डिटॉक्स प्रोसेसमध्ये. गॉट इट? तर हे जर कुणाला याच्याबद्दल डाऊट असेल तर काहीही विचारू शकता. आता मी परत तुम्हाला स्क्रीन शेअर करणार आहे. पुढच्या नेक्स्ट स्लाइड करा पुढच्या. ओके. तर याच्यामध्ये आता हे सगळं आपण काय करणार आहे, हे 21 दिवस ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, मग मी काय करेन, रोज एक व्हिडिओ टाकणार आहे. आणि छोटीशी ऍक्टिव्हिटी, आता उद्याची ऍक्टिव्हिटी काय आहे, तुम्ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे. अशा कुठल्याही एक व्यक्ती असेल किंवा एक वस्तू असेल जे तुम्हाला आनंद देणारी होती, किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल, ज्याच्यामुळं तुम्हाला लाईफमध्ये चेंज झालेला आहे, त्या व्यक्तीला फक्त 10 वेळेस थँक्यू म्हणायचं दिवसभरामध्ये. फील करा. आता बघा, ही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेशन ही अशी थिअरी आहे की ज्याच्यामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन, जे हॅपी हार्मोन्स आहेत, सिक्रेट होतात.
आपण कित्येक वेळेस कन्सिडर करतात, पत्नी असेल, नवरा असेल, मुलं असतील, किंवा आई असेल, वडील असेल, मित्र असेल, तर जे क्लोज आहे, अगदी क्लोज आहेत, त्यांना आपण थँक्यू म्हणायचं विसरून जातो आणि अगदी बाहेरच्या व्यक्तीला इम्पॉर्टन्स देतो. पण ज्यांनी आपल्या लाईफमध्ये चेंज केलाय त्या व्यक्तींना आपण जर विसरून गेलो आणि त्यांना जर ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस नाही केला, तर तो कुठंतरी गॅप येतो, इमोशनल गॅप येतो, इमोशनल ब्लॉक होतो आणि तो एम्प्टीनेस तुम्हाला जाणवतो, परंतु एक्सप्रेस होता येत नाही किंवा माहीत होता येत नाही. तर जर तुम्ही डोळ्यात डोळा टाकून जर ती व्यक्ती जवळ असेल तर त्यांना जर थँक्यू म्हणला, तर तो दिवस तुमचा हा अगदी म्हणजे गदगद होऊन जाईल आणि तुम्हाला सेरोटोनिन एन्डॉर्फिन हे चांगलं सिक्रेट झाल्यामुळे तुमचा हॅपी क्वेश्चन वाढेल आणि डाएटमध्ये तुम्हाला जेवल्यानंतर प्रत्येक कण पचणार आहे, प्रत्येक कणाचं तुम्हाला न्यूट्रिशनल लेवल ऍब्झॉर्ब होणार आहे, कारण तुम्ही मेंटली एकदम फुल्ली सॅटिस्फाईड आणि हॅपी राहणार आहे. तिथं तुमची इमोशनल इटिंग होणार नाही, मला खायचं होतं एक आणि खाल्लं एक, असं जर होत असेल तर तुमचा माइंडसेट कुठेतरी वेगळा झालेला आहे, तुम्हाला स्ट्रेस आहे, झोप नाही. हा नक्की हा जो एक एकच आपण प्रत्येक दिवशी हा एक्सपिरियन्स घेणार आहे तो वेगळा. आणि तुम्ही प्लीज म्हणजे त्याचा तुम्ही एक्सपिरियन्स जो आहे ना, तुम्हाला जो आलेला अनुभव तुम्ही एक्सप्रेस व्हा, कारण एक्सप्रेस होणं ही सुद्धा एक थेरपी आहे. बऱ्याच वेळेस समजा मला काहीतरी बोलायचंय आणि मला बोलता येत नाही, माझ्याकडे व्यक्तीच नाहीये बोलायला, माझ्याकडे तशी सिस्टीमच नाहीये, तर माझा घसा दुखायला चालू होतो. मला जर जबाबदारीचं खूप ओझं आहे, परंतु मी ते पेलू शकत नाही, सतत वाटते, त्यावेळेस माझे शोल्डर्स दुखायला चालू होतात. माझ्या शेजारच्या बोरला पाणी कसं लागलं, मला जर का तिरस्कार द्वेष येत असेल तर माझं पोट दुखायला चालू होतं. हे आहेत इमोशनल ब्लॉकेज. तर हे ब्लॉकेज डायरेक्टली कनेक्ट आहेत तुमच्या बॉडीशी. म्हणून आपण हे सगळं शिकणार आहेत माइंड डिटॉक्स जर्नली. रोज एक एक ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहे. यानंतर हा, हे चॅलेंज कसं करायचं याच्यामध्ये बऱ्याच जणांना डाऊट असेल की हे त्यांचे स्टेप्स काय आहेत. आता हे ऍप पण आहे आपलं, आम्ही ते लिंक टाकतो. ऍपमध्ये पण तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, त्याच्यावर डाएट ट्रॅक करू शकता, त्याच्यात वर्कआउट्स ट्रॅक करू शकता. आम्ही वर्कआउट्स टाकलेले आहेत, सॅम्पल डाएट प्लॅन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे फीडबॅक्स देऊ शकता. हे ऍपमधून पण करू शकता. व्हॉट्सअप आपल्याला 24/7 व्हॉट्सअप सपोर्ट आहे, पण जनरली मी 7 ते 9 तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे 7 ते 9 जर ऍक्टिव्ह राहिला, मी तिथं राहील. 7 ते 9 तुम्हाला कंटिन्युअस मी सपोर्ट देणार आहे. तर त्यावेळेस तुमचे डाऊट्स विचारा, तुमच्या शंका विचारा, तुम्ही मला त्यावेळेस कॉल करा, तुम्हाला मी सपोर्ट देईन. त्यानंतर रोज डाएट आहे, वर्कआउट आहे आणि माइंड डिटॉक्स ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर रोज रिपोर्ट शेअर करा. आपण काय करणार आहे, एक शीट तयार करू. आता हे चॅलेंज आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही बक्षिस पण असतील, म्हणजे जे विनर्स आहेत त्यांना आपण एक डिजिटल वॉच, त्यानंतर डिजिटल स्केल जे आहे ते पण ठेवलेलं आहे, तर ते सरप्राईज गिफ्ट असेल. पण तुम्हाला रोज काय करायचंय, एक डाएटचा फोटो टाकायचा आहे. तुम्ही जे एक कुठलाही टाका, जे जेवण केलेलं आहे हेल्दी, तर ते डाएटचा फोटो टाकायचा आहे, जेवणाचा प्लेटचा फोटो टाकायचा आहे. एक ऍक्टिव्हिटी करताना, नीट ऍक्टिव्हिटी करताना जे आपण टास्क दिलेले आहेत त्याच्यातली एक तरी ऍक्टिव्हिटी करताना असे 2 कंपल्सरी फोटो टाकायचे. आणि जर ऍडिशनल टाकले तर त्याचे ऍडिशनल मार्क्स. एक ऍक्टिव्हिटीला आपण 5 मार्क्स देणार आहेत आणि हे सगळं तुम्हाला मी ह्या ग्रुपमध्ये समजून सांगेल. म्हणून 2 फोटो कंपल्सरी तुमचा, एक माइंड ऍक्टिव्हिटी, एक डाएट ऍक्टिव्हिटी, तिसरा वर्कआउट आणि नीटचा, असे 4 ऍक्टिव्हिटी आम्ही ट्रॅक करणार आहे. जे जास्त करतील त्यांचं वेट कमी होणार आहे, म्हणजेच फॅट कमी होणार आहे, माइंडसेट नीट होणार आहे, डिटॉक्स होणार आहे माइंड आणि बॉडी. तर आणि आठवड्याला तुम्ही फोटो पाठवू शकता, तुमचं वेट पाठवू शकता किंवा इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा पाठवू शकता. आता ह्याच्यामध्ये मी डाएट प्लॅन जे आहेत, तर ते एक व्हेज आणि एक नॉन व्हेज पाठवतोय. जशी ही मीटिंग संपेल तसं तसं तुम्हाला डाएट प्लॅन येईल ग्रुपमध्ये आणि एक फॉर्म येईल, तो फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुम्हाला काहीही तुमचं जर का सपोर्ट म्हणजे तुमची स्पेशल काही प्रॉब्लेम्स आहेत, मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत, मेडिकल इश्यूज आहेत, तर ते तुम्ही डिस्कस करू शकता. तुम्ही तो जो काही तुमच्या अडचणी आहेत डाएट बद्दलच्या, तर त्या पण तुम्ही मला विचारू शकता. आणि तुमचं एक प्रॉपर कन्सल्टेशन पण ज्यांना पाहिजे त्यांना आपण फ्रीमध्ये घेणार आहे. तर होप तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील.
आणि हे सेशन किंवा हे तुम्हाला जो काही तुम्हाला किती कॉन्फिडन्स येतोय, 10 आउट ऑफ तुम्ही स्वतःला मार्क्स द्या, तुमच्या कॉन्फिडन्सला मार्क्स द्या की 21 दिवसामध्ये मी हे चॅलेंज म्हणजे जर केलं तर माझ्यामध्ये नक्की बदल होणार आहे. मग 10 असेल तर तुमचं कॉन्फिडन्स 10 आउट ऑफ 10 असेल, 10 मार्क द्या. पाच पाच असतील तर मग मला 5 ते 10 काम करावं लागेल तुमच्यावर की काय समजलं नाही आणि काय अडचणी आहेत. तर असे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मार्क्स पण देऊ शकता स्वतःला. तर किती जणांचे आपण कसे आता हे बी ऑनेस्ट, बऱ्याच जणांना असं समजलंही नसेल मी काय बोललोय किंवा बऱ्याच जणांना खूप माहीत पण असतील सगळ्या गोष्टी, तरीही तुम्ही स्वतःला मार्क्स द्या. 10 पैकी किती समजलं आणि तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे 10 पैकी. हम्म. ओके, बट तुमचे डाऊट्स विचारा. मग तुम्ही माईक ऑन करा, तुमचा व्हिडिओ ऑन ऑफ इफ यू आर कम्फर्टेबल. तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार डाऊट्स विचारा. हा, 10 आउट ऑफ 10 आहे प्रॅक्टिस आहे. दिस इज कॉन्फिडन्स हा. आता बरेच वेळेस ठीक आहे, 6 आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो. गुड, आपल्याला 4 पर्यंत काम करायचं. तर हा, गुड. 7 आहे, 9 आहे, 10 आहे, 6 आहे. गुड. म्हणजे आपण अं, नक्कीच आपण 10 पर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर तर आपण विचार करणारच नाही. आता ह्याच्यात तुमचे काहीही शंका असतील, तुमचा आता बऱ्याच वेळेस याच्यामध्ये काही जणांना डायबिटीज असेल, काहींना शुगर असेल किंवा काहींना काही प्रॉब्लेम असेल तर ते डिस्कस करू शकता किंवा मला कुठलाही प्रश्न विचारू शकता. हे कसं, हे कशासाठी, हे डाएट मध्ये हेच का, तेच का, तुम्ही हे सगळं विचारू शकता. कुठलाही तुम्हाला अगदी छोटा प्रश्न जरी विचारला तरी कदाचित तुमचा प्रश्न इतरांचा सुद्धा असू शकतो आणि तुमच्यामुळं इतरांना सुद्धा त्याचं उत्तर जर मला येत असेल तर मग ते मिळू शकतं. राईट. 1-2 मिनिट देणार आहे फक्त प्रश्न विचारण्यासाठी. तुम्ही टाईप करा किंवा तुमचं ऑन करा, आपलं माईक ऑन करा आणि तुम्ही म्हणजे क्वेश्चन विचारा. आय थिंक सगळंच क्लिअर झालेलं आहे सगळ्यांना. आणि सगळे आता उत्साही आहेत. उद्यापासनं आपण जे काही ऍक्टिव्हिटी करणार आहेत, नवीन असतील. अम, आणि छानपैकी ग्रुपमध्ये तुम्ही जेवढं जास्त रिस्पॉन्स द्याल, लाईक कराल, एखाद्याने काही ऍक्टिव्हिटी केली, मी केली नाही, परत तुम्ही लाईक करू शकता. दॅट इज अ ग्रॅटिट्यूड, दॅट इज अ मोटिवेशनल थेरपी. तुम्ही मोटिवेट करताय तर दुसऱ्यांना सुद्धा. म्हणजे तुमच्यामधला जो ग्रीड आहे, जलसी आहे, ते कमी करण्यासाठी इतर करतायत ना. आपल्याकडे कसं असतं, मी फेल झालं तरी चालतं, पण तो कसा पास झाला असं न करता तुम्ही त्याला प्रमोट करा. आपण त्याला आज स्ट्रगल केलंय, डोंट गिल्ट युअर सेल्फ, फॉर गिव्ह युअर सेल्फ. आपण ते सेल्फ लव्हचा एक दिवस घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही गिल्ट फील करू नका. तुम्ही आज नाही केलं तर उद्या करा. आज त्याला अप्रिशिएट करा, उद्या तुम्हाला तो अप्रिशिएट करेल. त्याच्यामुळे ग्रुपमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहा. आणि हो, म्हणजे एवढं क्लिअर, एवढं आजच्यासाठी ठीक आहे. मी फक्त कोणाचे क्वेश्चन्स आहेत का बघतोय एक वेळेस, म्हणजे मिस होऊ नये क्वेश्चन किंवा काही कॉमेंट्स. तर आजचं हे सेशन कसं वाटलं, स्टार्ट कशी होईल, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण लिहून टाकू शकता. तर ठीक आहे, भेटूया उद्या. आता उद्या सॉरी, उद्या जे आहे ते शीला मॅमची एक्झाम आहे आणि मला पण कलेक्टर मॅडमचं वर्कआउट आहे. तर उद्या अभिषेक सर घेतील. अभिषेक सर आहेत. हो सर, आहे मी. आहे. तुम्हालाच घ्यायचं उद्या पहिल्या हो. दिवस. परवा दिवशीपासून मी घेणार आहे. मॅडमचं वर्कआउट उद्या आहे. चालेल जर सर. त्यांचं झालं तर मी पण जॉईन करेन. ओके सर. झूमवर असेल वर्कआउट किंवा झूम आम्ही लिंक करणार आहे युट्यूबला पण, म्हणजे तुम्ही युट्यूबला बघू शकता किंवा तुम्ही पॅरलली करू शकता आणि नंतर पण दिवसभर ती लिंक तुम्हाला ऍक्टिव्हेटसाठी, म्हणजे तुमच्या ओन पेसनुसार तुम्ही वर्कआउट करू शकता.
जे जिम करतायत, ऑलरेडी झुंबा वर्कआउट करतायत, त्यांनी ते स्वतःच करू शकतात. ज्यांना आता पावसामुळे जमलं नाही तर ते हे वर्कआउट्स करू शकतात, राईट. तर काही नाही आहे. हा हा, एक क्वेश्चन आहे सर मला. सर्वात जास्त सर्वात जास्त प्रोटीन कशात असतात, कॅलरी कशात असतात याचे इन्फॉर्मेशन नाही आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन नसेल तरी आम्ही जो डाएट देतोय तर तो त्याच्यामध्ये 1200 ते 1500 कॅलरी आहे. तुमचा वेटनुसार तुम्ही ते ऍडजस्ट आम्ही करून देऊ तुम्हाला ते ऍडजस्ट. 1 2 3 दिवस झाले की तुम्ही तो डाएट फॉलो करा आणि त्यानुसार तुम्हाला मग मी प्रत्येक दिवशी तुम्हाला सांगेल सर्वात जास्त कॅलरी किंवा प्रोटीन कशात असतात. तर ते सगळं तुम्हाला हळूहळू लक्षात येईल जाईल. डॉक्टर अर्चना मामी विचारतायत वर्कआउट टाइम 7 ते 8 असेल वर्कआउट टाइम सकाळी. पण तुम्ही तुमच्या पेसनुसार केव्हाही लिंक देईल मी. ते लिंक बघून तुम्ही कधीही करू शकता. राकेश सर दुबईला मागचं नाही आहे, सो डायट सेम असेल का? ओके ओके. तर आता तिथं समर आहे पण विंटर पण आहे ना, म्हणजे खूप जास्त गरमी नाही आहे. आपण तर डायट सेम असेल. फक्त तुम्हाला जर त्याच्यामध्ये अद्रक असा काढा दिला असेल तर तो घेऊ नका. बाकी डायट सेम. गुड क्वेश्चन. तर हो, क्लिअर झालंय सगळ्यांचा. तर हॅलो. भेटूया उद्या. हॅलो. आता मी बाकी जो काही प्रोग्राम आहे तो आपल्या ग्रुपवर टाकतो. चल, ऑल दी बेस्ट. प्रत्येक संडेला मी एक मेडिटेशन सेशन पण तुमचं आहे, दॅट इज बोनस सेशन. गायडेड मेडिटेशन आपण करू. सर, प्रश्न होता माझा एक. हम्म. हम्म. हा, विचार. हा हा. सर, मी ज्या वेळेस वर्कआउट करते ना, आणि ज्या वेळेस डाएट पण असेल तर समजा 200 ते 300 ज्यावेळेस माझं कमी होतं, परत हम्म. उद्या अजून तेवढंच वाढतं ते. हम्म. हे असं कधीपासून होतं? जर थोडं म्हणजे असं मग ते संध्याकाळच्या जेवणामध्ये एकदम ते आपलं फ्रुट्स वगैरे घेतलं तरच नाही वाढत, किंवा मोड आलेलं धान्य घेतलं तर नाही वाढत. समजा भाकरी किंवा चपाती कितीही खाऊ द्या, अर्धी पण खाऊ द्या, पण ते बरोबरच होतं दुसऱ्या दिवशी. बरोबर. बरं, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, दोन पद्धती असतात. बॉडीचे पण 3 टाईप आहेत, एंडोमॉर्फिक, एक्झोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक. तुमची बॉडी जर एंडोमॉर्फिक असेल तर हवा खाल्ली तरी आपण वेट वाढत असं म्हणतो, पाणी पिलं तरी वेट वाढत असं म्हणतो. हो, तरीही हेच आहे बरोबर राईट आहे. राईट, हा, तर ते डबल हार्डाची व्यक्ती असं म्हणतो. तर ते जेनेटिक्स असतात. तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स असतो, स्लीप, स्ट्रेस, हे सगळे फॅक्टर्स काम करतात. तर आपण त्याच्यावर तुम्हाला हे जे डाएट आहे तुम्ही करा, तुम्ही वर्कआउट करा. आणि जे कमी जास्त वेट होतं ना, समजा आज माझं 300 किलो म्हणजे अरोबिक्सच्या हॉलमध्ये जाताना तुमचं 76.5 वेट होतं आणि बाहेर येताना तुमचं 76.3 वेट आहे. 200 ग्राम वेट तुमचं कमी झालं. तर खुश होण्याची गरज नाही. 200 ग्राम तुमचं फक्त पाणी कमी झालं. फॅट अशी एका तासात बर्न होत नसते. जसे आणि तुम्हाला गरज आहे की 200 ग्राम गुणिले 1.5 मी तुम्हाला तेवढं पाणी पिलं तर दिवसभर थकवा राहणार नाही, पाय दुखणार नाहीत आणि फटिगनेस येणार नाही. तर ते वॉटर लॉस असतो आणि परत ते पाणी रिफिल झालं की तुमचा तो वेट हे तेवढं होतं. परंतु 8 ते 10 दिवसामध्ये एक 400 500 ग्राम फॅट जरी कमी झाले, इंच जरी कमी झाले, तर ते वेट लॉस मध्येच आपण काउंट करतो. तर तो तुमचा ज्यावेळेस मी स्पेशल तुमचं ज्यावेळेस कन्सल्टेशन आहे ते केस घेऊन तुम्हाला तशा पद्धतीनं काही कस्टमाइजेशन करतो आहे. पण होतं ठीक कमी. आहे. हो हो, ठीक आहे. चालेल. गुड नाईट. क्लोज करू. कोणाला नाही ना क्वेश्चन आता ग्रुपमध्ये विचारू शकता, आणखीन काही असतील डाऊट्स तर. चलो, बाय बाय. ऑल द बेस्ट.